नारदादीच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धे. नमस्कार. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचं वाचन चालू आहे. आणि सकाळच्या भागामध्ये आचार्य भगवंत समध्वर स्वामींनी बाह्य तपाचं आणि विविक्त शय्यासन याचं सगळं कथन केलं होतं. आणि आत्ता परत आणि त्याचंच कथन की ज्या तपाद्वारे आपल्याला काय काय प्राप्त होते हे गाथा सांगण्यासाठी आणि परत एक गाथा देत आहेत. 248 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान सांगत आहेत. संतींद्रियानि दांतानि पृष्ठा योग समाधय जीविताशा परिच्छिन्ना बलवीर्य मगोपितम. तर आचार्य भगवान इथं म्हणत आहेत, बाह्य तप द्वारा इंद्रिया वश में रहती है, योग एवं समाधि में एकाग्रता प्राप्त होती है, जीवन की आशा नष्ट हो जाती है तथा बल और वीर्य प्रकट हो जाते हैं. जे बाह्य तप जे आहे त्या तपाच्या द्वारे काय होते, इंद्रिया आपल्या वश होतात, इंद्रियांना आपण वश करू शकतोय. योग आणि समाधीमध्ये एकाग्रता प्राप्त होत्या. योग आणि समाधीमध्ये जे योग साधायचे त्याच्यामध्ये आणि समाधीमध्ये एकाग्रता प्राप्त होत्या. जीवनाची आशा नष्ट होत्या, जीवनाची आशा नष्ट होते आणि बल आणि वीर्य प्रकट होते म्हणून सांगितले. बल आणि वीर्य प्रकट होते म्हणून सांगितलेलं आहे. आचार्य भगवान इथं प्रश्न काढल्यात. इथं आचार्य भगवान प्रश्न काय विचारलेत, इंद्रिया दांत होती है इत्यादी पदों का क्या आशय है. म्हणजे इंद्रिया दांत होतात या पदाचा अर्थ काय आहे किंवा आशय काय ठेवलेला आहे ते विचारलेत. अनशन अवमधुर्य रस परित्याग और वृत्ति प्रसंख्यान तपों में जीवा इंद्रिय वश में हो जाती है. वियुक्त शय्यासन तप से अर्थात इंद्रियों के प्रिय विषयों के अभाव वाली वसति का होने से पर्शनादि इंद्रियों का दमन हो जाता है. म्हणजे त्या इंद्रिया दांत होते त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे, अनशन अवमधुर्य रस परित्याग आणि वृत्ती प्रसंख्यान जी तप आहेत त्याच्यामुळे आमची जीवाक नाही रसना इंद्रिया ते आमच्या वश होत्या. रसना इंद्रियाला आम्ही वश करू शकतोय. आणि विविक्त शय्यासन नावाचं तप आहे त्याच्याद्वारे काही इंद्रियाला प्रिय विषय मिळाला न मिळाल्यामुळे वसतिका न मिळाल्यामुळे पर्शेंद्रिय आदी जी इंद्रिय आहेत त्यांचं दमन होतं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून सांगितलं. पुढं म्हणतात, रत्नत्रय में मन एकाग्र होने को समाधी कहते हैं. रत्नत्रयामध्ये मन एकाग्र होण्याला समाधी म्हणतात. इथं समाधीचं अनेक व्याख्या केली आहे बघा. बाह्य तप से ऐसी समाधि में योग अर्थात संबंध स्पष्ट होते रहते हैं. बाह्य तपामुळे अशा समाधीमध्ये योग अर्थात संबंध स्पष्ट होत राहतात म्हणून सांगितलं आहे. आहार आदि का त्याग होते जाने से विषय प्रेम भी नष्ट हो जाता है. आणि आहार ते त्याग होत गेल्यामुळे नाही विषय आणि प्रेमसुद्धा नष्ट होत जातात. क्योंकि विषय राग से सताए हुए साधु का मन रत्नत्रय में एकाग्र नहीं होता. कारण की विषय रागामध्ये नाही ज्यांचं मन सतवलेलं आहे ते रत्नत्रयमध्ये एकाग्र होऊ शकत नाही. फलतः वह रत्नत्रय में न लग पाने से व्याकुल होता हुआ अशुभ परिणाम में संलग्न रहता है. आणि तो रत्नत्रयामुळे एकाग्र न झाल्यामुळे व्याकुळ होऊन तो अशुभ परिणामामध्ये संलग्न होतोय. बाह्य तप से आत्मिक शक्ति स्फुरायमान हो जाती है जिससे मुनिराज वीर्याचार में ही प्रवृत्त रहते. आणि बाह्य तपामुळे आत्मशक्ती स्फुरायमान होत्या, आत्मशक्ती जागृत होत्या आणि मुनिराज वीर्याचारामध्ये म्हणजे शक्तीचा आचारमध्ये प्रवृत्त होतात. जिनकी जीविताशा जीवित है अर्थात जिनका जीवितपने पर स्नेह है वे आहार आदि का त्याग करना पसंद नहीं करते. काय म्हणलेलं आहे बघा, ज्यांची जीवन जगण्याची आशा जिवंत आहे त्यांना का नाही त्यांचं जीवन जगण्यावर स्नेह असल्यामुळे ते आहार आदी त्याग करू शकत नाहीत.
ही गोष्ट महत्वाची आहे. जीवितार्थी साधु असंयमादि के योग से भी प्राण रक्षण में उद्योगशील रहता है. आणि जो जगण्याची इच्छा ज्याची आहे तो साधू असंयमाच्या योगामुळे प्राण रक्षेसाठी उद्यमशील राहतोय. आपल्या प्राणाचं रक्षण व्हावं, जगावं, मी जगावं. किंतु बाह्य तप में अनुरक्त साधू की जीवित आशा नष्ट होऊ जाते. आणि बाह्य तपामध्ये अनुरक्त असलेल्या साधूंचं का नाही जीवन जगण्याची आशा नष्ट होऊन जाते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून या गोष्टीचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं. आता पुढच्या परत आणि बाह्य तपांच्या माध्यमातून काय होतं आहे हे सांगायला गाथा कंठस्थ करून मग काय सांगितले ते पाहूया. रसदेय सुखो नास्ता जायते दुःख भावना प्रमर्दनम कषाया ना मिंद्रियार्थेश्वनादर. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, बाह्य तपो से मधुर आदि रसों में और शरीर आदि सुखों में आस्था नहीं रहती. बाह्य तपामुळे मग काय होते, मधुर आदि रस आहेत आणि शरीरांच्या सुखांची जी आस्था आहे ती नष्ट होऊन जाते. हे चांगलं आहे बघा. दुःख सहन करने की भावना बलवती होती है. दुःख सहन करण्याची भावना बलवत्तर होते. कषाय का मर्दन हो जाता है. कषायांचं मर्दन होतं आहे. कषायांचं मर्दन होते. आणि इंद्रिय के विषयों में अनादर भाव हो जाता है. आणि इंद्रियाचे जे विषय आहेत त्यात अनादर भाव होते, त्याच्यात आमचा काही संबंध नाही अशी भावना निर्माण होते. हे सगळं बाह्य तपामुळे निर्माण होते म्हणून सांगितलं आहे. इथं प्रश्न विचारतात, दुःख भावना बलवती होने से आत्मा को क्या लाभ होता है. दुःख भावना बलवती झाल्यामुळे आत्म्याला काय फायदा होतोय हे विचारले. दुःख भावना बलवती होने से ही दुःख सहन हो जाता है. दुःख भावना बलवती झाल्यामुळे वाढल्यामुळे नाही किंवा बलवत्तर झाल्यामुळे नाही दुःख सहन होते. बिना संक्लेश के अर्थात समतापूर्वक दुःख सहन करने से ही कर्मों की निर्जरा होती है. काय म्हटलेलं आहे बघा, म्हणजे विना संक्लेश समतापूर्वक दुःखाला सहन केल्यामुळे कर्माची निर्जरा होत्या. और क्रम से होने वाली कर्म निर्जरा ही समस्त कर्मों के विनाश का उपाय है. आणि क्रमानं होणारी कर्म निर्जरा ती समस्त कर्माच्या विनाशाला कारणभूत आहे म्हणून सांगितलं आहे. आता मोक्षार्थी को दुःख भावना बहुत उपयोगी है. म्हणून मोक्ष मार्गाला दुःख भावना जास्त उपयोगी आहे म्हणून सांगितलेलं आहे. इसके अतिरिक्त बार बार दुःख भावना करने वाला साधू ही ध्यान में निश्चल हो पाता है. आणि सारखं दुःख भावना करणारा साधू सुद्धा ध्यानामध्ये निश्चल होऊ शकते म्हणून सांगितलं आहे. रस शरीर और सुख में होने वाली आसक्ति समाधि में विघ्न करती है. म्हणजे रस जे 6 प्रकारचे रस आहेत, 6 का 5 किती, षटरस. शरीर आणि सुखामध्ये एक नाही ज्यांची आसक्ती होते त्यांच्या समाधीमध्ये विघ्न येतोय म्हणून सांगितले. याच्यामध्ये आसक्त राहायचं नाही. रस शरीर आणि सुखामध्ये आसक्त राहायचं नाही तर समाधीमध्ये विघ्न होते म्हणून सांगितले. दुःख भावना से ही आसक्ति का निराश हो जाता है. आणि दुःख भावनेमुळेच नाही आसक्ती निराश होऊन जात्या म्हणून सांगितले. म्हणजे आसक्ती आमच्यापासून निघून जात्या त्या दुःख भावनेमुळं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आचार्य भगवान त्यांनी सांगितलं आहे की आमचं लक्ष एकाकडे असलं तर दुसरीकडं लक्ष हटणार आहे. कारण की उपयोग एका ठिकाणी लागतोय. जर आमचा आत्म्याकडे उपयोग असला तर शरीराकडे लागणार आणि शरीराकडे असेल तर आत्म्याकडे लागणार. हे असंच सांगायला की आम्ही जर आमच्याकडे आत्मतत्वाकडे लक्ष दिलं नाही तर समाधी करण्याची भावतेन होणार नाही. ही गोष्ट आहे. म्हणून आमच्या लक्ष कुठं पाहिजे, आत्म्याकडे असायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जीवनामध्ये या गोष्टी चिंतनात आम्ही घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या गाथेमध्ये सगळं बरं आहे नव्हता माताजी? नाही बरं आहे नव्हता. आता काय त्रास नाही नव्हता? मला चेहऱ्यावरून तसं वाटाले. पुढच्या गाथेमध्ये तेच सांगतात परत. तपाच्यामुळं काय काय आणि परत मिळतंय हे सांगायला. आहार खर्वता दांती समस्त त्याग योग्यता गोपनम ब्रह्मचर्यस्य
लाभालाभ समानता. तर आचार्य भगवान इथे म्हणतात अनशनादि तप से आहार की वांछा नष्ट हो जाती है. अनशनादि तपामुळे नाही आहार करण्याची वांछाच नष्ट होत्या. यावत जीवन आहार त्याग की योग्यता आ जाती है. यावत जीवन म्हणजे यम जी सल्लेख नाही किंवा यम जे नियम घेतला जातोय तो घ्यायची भाव वाढत्या अंतरंगात. म्हणजे यावत जीवन म्हणजे जीवन असूसपर्यंत नाही सगळ्या प्रकारच्या आहारचा त्याग करायची ही भावना वाढत्या तपांच्यामुळं. ब्रह्मचर्य की रक्षा होती है. आणि ब्रह्मचर्याचं रक्षण होतं आहे. लाभ तथा अलाभ इन दोनों में समभाव प्राप्त हो जाता है. लाभ अलाभ यामध्ये समभाव निर्माण होते असं आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे. मग पुढे प्रश्न करतात अनशन तप से क्या क्या लाभ है. अनशन तपामुळे काय काय लाभ होतोय आणि उपास केल्यामुळे काय काय फायदा होतोय हे सांगायला. उत्तर मरण काल में शपथ को चारों प्रकार के आहार जल का त्याग करना होता है जो अति दुष्कर कार्य है. अनशन तप के अभ्यास से यह दुष्कर कार्य भी सहज साध्य हो जाता है. काय सांगितलं मरण काळामध्ये की नाही शपकाला चारी प्रकारच्या आहाराचा आणि जलाचा त्याग करायला लागतोय आणि हे काम आहे ते अतिशय अवघड आहे. परंतु अनशन तप केल्यामुळं त्याच्या अभ्यासामुळे हे दुष्कर कार्य सुद्धा सहज प्राप्त होते. ही गोष्ट सांगितली आम्हाला. आहार और सुख में जो अनुराग उत्पन्न होता है वह इस तप से प्रशमित हो जाता है और आत्मदमन नामक गुण प्रकट हो जाता है. आणि आहार आणि सुखामुळे सुखाचा अनुराग उत्पन्न झाल्यामुळं या तपामुळे नाही ती सगळं प्रशमित होतंय आणि आत्मदमन नामक गुण प्रकट होते म्हणून ही बात सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. इस तप से आहार इच्छा त्याग का संस्कार या अभ्यास वृद्धिंगत हो जाता है. आणि उपास केल्यामुळं आहाराची इच्छा त्याग करायचे संस्काराचा अभ्यास होते आम्हाने आणि ती वृद्धिंगत वाढतंय. आत्मा का मद नामक दोष नष्ट हो जाता है. आत्म्यामध्ये की नाही जे मद म्हणजे मद आहेत की नाही अहंकार ते अहंकार नष्ट हो जातात. आहार निरास्ता नामक गुण प्रकट हो जाता है. आहाराची निरास्ता नामक जो गुण आहे तो आम्हाने प्रकट होतोय. तथा आत्मा इस गुण को यावत जीवन धारण करने में समर्थ हो जाती है. आणि या म्हणजे आहार त्याग करायच्या या गुणाला की नाही यावत जीवनापर्यंत धारण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये शक्ती त्याच्यामध्ये येत्या या उपासामुळं. इस तप से आहार की लंपटता नष्ट होते जाते. आहाराची लंपटता नष्ट होत्या. लाभ अलाभ में समता भाव जागृत होता है. लाभ अलाभामध्ये समता भाव जागृत होतोय. अर्थात आहार प्राप्त हो जाने पर हर्ष नहीं होता और न मिलने पर क्रोध नहीं आता. आहार मिळाला तर कने आनंद होत नाही आणि नाही मिळाला तर क्रोध येत नाही. तपस्वी जब प्राप्त आहार को भी छोड़ देता है तब भला अप्राप्ति में खेद खिन्नी क्यों होगा. तपस्वी नाही जो प्राप्त झालेला आहार आहे तो सुद्धा तिथं चौक्यामध्ये सोडतोय मग त्याला खेद खिन्न कसं होईल प्राप्त होणार नाही. रसयुक्त आहार का त्याग हो जाने से नवीन वीर्य का संचय नहीं होता और पुराना संचित वीर्य नष्ट हो जाता है. आणि रसयुक्त आहार न घेतल्यामुळं त्याचा त्याग केल्यामुळं नवीन वीर्य म्हणजे शक्ती त्याचा संचय होत नाही आणि जुनं जे वीर्य आहे ते नष्ट होऊन जाते. कारण की तेच आता उपास केल्यावर कुठलं काय घेणार आतलं ते वडणार आहे ते सगळं वडणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता बाह्य तपो से ब्रह्मचर्य का रक्षण हो जाता है. आणि त्यामुळं बाह्य तपामुळेच ब्रह्मचर्याचं रक्षण होते म्हणून आचार्य भगवान सांगतात. म्हणून अनशन तप से महान लाभ है. आणि उपास केल्यामुळे हे आम्हाला महान लाभ प्राप्त होतोय म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. थांब्या का घेऊया. तुमचं वेळ झाला असलं तर ಅವರ ನಿಮ್ ಸಟ್ಕಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ ತಬ್ಯತ್ ಸಟ್ಕಿ ನಿಮ್ಗೆ ಏನು ತ್ರಾಸ ಆಗುಲ್ಲ. पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान एक गाथा घेऊन थांबूया. पुढच्या गाथेमध्ये सांगतात आणि परत या अनशन तपाविषयी आणि माहिती देताना आचार्य भगवान सांगायलात की आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. निद्रा गृद्धी मदस्नेह लोभ मोह पराजय ध्यान स्वाध्याय यो वृद्धी
सुख दुःख समानता. तर आचार्य भगवान इथं काय सांगत आहेत? आचार्य भगवान इथं सांगत आहेत, बाह्य तप तपने वाला तपस्वी निद्रा, गृद्धता, मद, स्नेह, लोभ और मोह को परास कर देता है. बाह्य तपामध्ये तपणारा जो तपस्वी आहे तो निद्रा, गृद्धता, मद, स्नेह, लोभ आणि मोह या सगळ्यांना हरवून टाकतोय, म्हणजे परास्त करून टाकतोय. उनके ध्यान एवं अध्ययन में निशिदिन वृद्धि तथा सुख और दुख दोनों अवस्थाओं में समता की अभिवृद्धी होते है. त्यांच्या ध्यान आणि अध्ययनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते. कशामुळं? या बाह्य तपामुळं. आणि सुख आणि दुःखामध्ये दोन्ही अवस्थामध्ये समताभावांची वृद्धी ओढत्या. सुख आलं तरी समताभावामध्ये राहायचं, दुःख आलं तरी समताभाव राहायचे, त्याचं क्रोध करायचं नाही किंवा हर्ष करायचा नाही, अशी वृद्धी होते म्हणून सांगितलं. आता प्रश्न करतात, अनशन आदि तप विहीन साधु को निद्रा आदि से क्या क्या हानिया होती है. आणि अनशन आदि तप जो न करणारा साधू आहे त्याला निद्रा आदीपासून काय काय चुकीच्या गोष्टी होतात ते विचारल्यात. आता ते सांगतात उत्तर, अनशन आदि तप न करने वाला साधु प्रतिदिन आहार करता है, रसयुक्त आहार में तत्पर रहता है और बहुत आहार ग्रहण करता है, अतः उसे वायु आदि उपद्रव रहित मृदुपर्श युक्त तथा निरुपद्रव स्थान में सोने की इच्छा एवं चिंता होती है. ऐसे स्थान की खोज में व्याकुल रहता है अथवा अनुकूल स्थान मिल जाने पर गुरुजनों से छिपकर वहाँ एकांत में जाकर चटाई आदि ओढ़कर आराम से सो जाता है. काय सांगितले बघा, अनशन आदि तप न करणारा साधू आहे तो प्रतिदिन आहार करतोय आणि रसयुक्त आहार करण्यामध्ये तो तत्पर राहतोय. आणि असा आहार ग्रहण केल्यामुळं त्याच्या वायू आदी उपद्रवानं तो रहित, मृदुपर्शमुळं की नाही निरुपद्रव स्थानामध्ये त्याची की नाही झोपण्याची इच्छा होते, चिंता होते. आणि अशा की नाही जागेची खोज करून तो व्याकुल होऊन की नाही अनुकूल स्थान मिळाल्यानंतर गुरुजनांपासून लपून एकांत स्थानामध्ये जाऊन चटई ओढून झोपून टाकतोय म्हणून सांगितलं. हे सांगितलंय. दीर्घ काल तक खराटे लेता है. दीर्घ काळामध्ये खराटे म्हणजे घोरतोय. प्रेत सदृश निश्चल पडा हुआ सोता रहता है. आणि प्रेताप्रमाणे निश्चल असं पडून झोपून जातोय. और अशुभ परिणाम के प्रभाव में बह जाता है. आणि ते झोपल्यामुळे अशुभ प्रभाव जे अशुभ परिणाम आहेत त्याच्या प्रभावामध्ये तो वाहून जातोय. अधिक भोजन करने वाला तो बेड भी नहीं पाता. जास्त भोजन करणारा बसू सुद्धा शकत नाही जास्त उशीर. ही गोष्ट महत्वाची आहे. वह ऊपर को मुख करके सोता है. वर मुख करून झोपतोय. रसीले पदार्थों का आहार करने वाला गरिष्ठ आहार की उष्मा से इधर उधर करवटे बदलता हुआ व्याकुलता के अधीन पड़ा रहता है. आणि काय, रसीले पदार्थाचा आहार करणारा, गरिष्ठ आहार करणारा उष्मामुळे इकडं तिकडं ने करवटे बदलत असतो, व्याकुळ होत असतो आणि अधीन तसाच पडून राहतो म्हणून सांगितलं. बहुजन वाली वसितका में रहने वाला साधु दूसरों की वार्ता सुनने में और उसमें संभाषण करने में ही अपना समय व्यतीत कर देता है. बहुजन वाली वसितिकामध्ये राहणारा जो साधू आहे तो दुसऱ्यांची गोष्टी ऐकण्यामध्ये, त्यांचं संभाषण करण्यामध्येच आपला समय व्यतीत करतोय. बाकीच्या गोष्टी काय करत नाही. दूध, घी, शक्कर आदि रसों से युक्त आहार प्राप्त होने पर राग एवं गर्व आदि करता है और रूखा सूखा आहार मिलने पर द्वेष करता है. म्हणजे दूध, तूप, गोड पदार्थ आदी रसांनी युक्त असा आहार मिळाल्यानंतर तो राग आणि गर्व करतोय, मला आहार मिळालाय असा. आणि की नाही रुका सुका आहार मिळाल्यावर द्वेष करतोय, या ठिकाणी मला रुकास माझ्यासारखं मला मिळालं नाही अशी भावना करतोय. इस प्रकार अनशनादि तपों की उपेक्षा करने वाले साधु निद्रादि दोषों पर विजय प्राप्त नहीं कर पाते. आणि या प्रकारे अनशनादि तपांची उपेक्षा करणारे साधू निद्रादि दोषावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. निराकुलतापूर्वक सोत्साह से स्वाध्याय एवं ध्यान नहीं कर पाते तथा गुरुजनों की विनय एवं उनके आज्ञा पालन भी नहीं कर पाते. इस प्रकार अनशनादि तपों में प्रवृत्त न होने से और भी अनेक हानियां है जिनका फल दीर्घ संसार है. काय सांगितले बघा, जे की नाही अनशनादि तपांची उपेक्षा करणारे साधू आहेत ते निद्रादी दोषावर विजय प्राप्त करू शकत नाहीत आणि निराकुलतापूर्वकने ते अतिशय उत्साहपूर्वक स्वाध्याय आणि ध्यान करू शकत नाहीत.
गुरुजनांची विनय आणि आज्ञापालन करू शकत नाहीत आणि अनशनादी तपामध्ये प्रवृत्त न झाल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे की नाही दुःख आणि बाकीचे कष्ट सोसायला लागतात आणि त्याचं फळ काय असेल तर दीर्घ संस्कार मिळणार आहे त्यांना, दीर्घ संसार मिळणार आहे. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीनं न करता जेवढ्या उत्साहपूर्वक करल तेवढं चांगलं आहे. म्हणून उत्साह सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या क्रिया उत्साहपूर्वक करायला पाहिजे. आम्ही जेवढ्या सगळ्यात मी मागं बी सांगितले, सगळ्या इंद्रियांच्यावर ताब्यात ठेवायचं असेल तर रसना इंद्रिय ताब्यात असली तर सगळ्या इंद्रिय ताब्यात ठेवू शकतो, नाहीतर नाही. नाहीतर आम्ही शरीराच्या इंद्रियांच्या आणि दुसऱ्यांच्या अधीन होतोय. दुसऱ्यांच्या अधीन व्हायच नाही, दुसरे आमच्या अधीन व्हायला पाहिजे. इंद्रियांच्या अधीन आम्ही व्हायच नाही तर इंद्रिय आमच्या अधीन व्हायला पाहिजे. मी सांगेल तसं इंद्रिय ऐकलं पाहिजे. असं बसायचं 1 तास बसायचं, पाय काढणार नाही, उठायचं नाही, उठायचं नाही. 2 तास बसायचं आहे, 2 तास बसायचं, 3 तास बसायचं आहे, 3 तास. इंद्रियाला आपण आदेश द्यायचा आहे. ते इंद्रिया सांगेल तसं बाबा दुखाले झालं. ही गोष्ट महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या गोष्टी आम्ही करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे? आहारावर. म्हणून मी कायमस्वरूपी आचार्य भगवान सन्मत सागरांची वाक्य 2 सांगतोय. ज्याला खायची अक्कल नाही त्याला रोग होतात आणि ज्याला बोलायची अक्कल नाही त्याची भांडणं होतात. ही गोष्टी महत्त्वाची आहे की या 2 गोष्टी माहीत असल्याशिवाय आम्हीच सरळ चालणार नाही. म्हणून आचार्य भगवंत सांगितले. म्हणून आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत असायला पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींच्या प्रमाणे आम्ही सगळं करणं आवश्यक आहे. आणि बाह्य तपामुळं काय फायदा होणार आहे, लाभ काय होणार आहे हे सांगायला आता पुढच्या गाथेमध्ये. आत्मा प्रवचनम संघ कुलम भवती शोभनम समस्तम त्यक्तमालस्यम कल्मशम विनिवारितम. आचार्य भगवान काय म्हणतात? बाह्य तप के द्वारा साधु अपने आत्मा प्रवचन अर्थात जैन मत, अपने संघ और अपने कुल को अर्थात अपनी शिष्य परंपरा को सुशोभित करता है. उसका समस्त आलस्य छूट जाता है और पापों का निरोध हो जाता है. काय सांगितले बघा? बाह्य तपामुळे जो साधूकने आपले आत्मा प्रवचन म्हणजे जैन मतामध्ये, आपल्या संघामध्ये, आपल्या कुलामध्ये आणि आपल्या शिष्य परंपरेला सुशोभित करतोय तो. आणि त्याचं सगळं आलस वगैरे सुटून जातोय आणि पापांचा पूर्णपणे निरोध करून टाकतोय तो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. काय झालं माहिती काय? आचार्य भगवान विद्यासागरांचं एक संस्मरण आहे. आचार्य भगवंतांचं कने एकदा काय झालं, उपास झालता आणि उपास झाल्यानंतर आचार्य महाराज उभारून सामायिक करत होते. आणि मग बरेच बघणारे किंवा तिथं जो ब्रह्मचर्य असणारे त्यांना आज उपास झाला आहे, महाराजांच्यामध्ये शक्ती कशी असेल कुणाष्टो तरी बी उभारून सामायिक करल्यात. त्यांच्या मनात यायला लागलं. 1-2 महाराजांच्या बी मनात आलं की त्यावेळी त्यातल्या की नाही एका ब्रह्मचार्याने महाराजांचं सामायिक झाल्यानंतर महाराजांना नमस्ते केलं आणि विचारलं की आज महाराजजी उपास झालता आणि की नाही तुमच्यामध्ये शक्ती कमी असल्याने तुम्ही उभारून सामायिक काय केलं आहे? त्यावेळी आचार्य महाराज काय म्हणतात माहिती काय? मी उभारून सामायिक केली म्हणून माझे शिष्य नाही बसून सामायिक करतील. मी जर बसून सामायिक केली तर ते झोपून सामायिक करतील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे आचार्य भगवान विद्यासागर महाराज चिंतन करत होते. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट जेवढ्या प्रमाणात तप आणि तपाची गोष्टी आम्हाला करता येईल, जेवढी साधना करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे. आणि त्या साधण्यामुळं, आमच्या साधण्यामुळं दुसऱ्यांना बी बऱ्याच जणांना बोध मिळणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आलस्य आमचं सुटणार आहे आणि सगळ्या पूर्ण शिष्य परंपरा असेल, बाकीच्या परंपरा असेल, प्रवचनमध्ये असेल, संघामध्ये असेल, कुलामध्ये असेल, शिष्य परंपरामध्ये असेल किंवा आत्म्यामध्ये असेल, सगळ्यामध्ये तो सुशोभित होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण त्याचं चारित्र्य महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि पापांचा सुद्धा निरोध करणार आहे तो. प्रत्येक समयाला जर आपल्या गोष्टीमध्ये असेल तर किती पापाचा निरोध करणार आहे, पापांना लगेच तो काढून टाकणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे ना. आता पुढं परत आणि तेच सांगतात, उग्र तपानंतर तपामुळे नाही काय काय आणि तप न केल्यामुळे काय काय होते ह्या सगळ्या गोष्टी सांगायल्यात. मिथ्यादर्शिनी नाम सौम्यम संवेगो भूयसाम सताम मुक्ते प्रकाशितो मार्गो जिनाज्ञा परिपालिता. तर आचार्य बघून काय म्हणतात, मुनिराजों का उग्र तप देकर मिथ्या दृष्टि जीव अपनी उग्रता छोड़कर सौम्य हो जाते हैं. काय म्हणले बघा,
मुनिरायांचं उग्र तप बघून की नाही मिथ्या दृष्टी जीव सुद्धा की नाही आपली क्रोध आलेला किंवा उग्रता जी की नाही चिडलेल्या अवस्थेमध्ये ते सौम्य होतोय. एवढ्या तपाचा परिणाम आहे. अन्य मुनिजन भी संसार से अत्यंत भयभीत हो तप में प्रवृत्त हो जाते हैं. आणि दुसरे मुनिजन सुद्धा त्यांचं तप बघून आपण भयभीत संसाराप्रती भयभीत होऊन नाही ते तपामध्ये प्रवृत्त होतात दुसऱ्यांचं बघून. ही गोष्ट महत्वाची आहे. इस तप से मुक्ति का मार्ग प्रकाशित होता है और जिनेंद्र देव की आज्ञा का पालन होता है. आणि या तपामुळं मुक्तीचा मार्ग प्रकाशित होतोय आणि जिनेंद्र देवांच्या आज्ञाचं पालन होते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून हे तप करायला पाहिजे आम्ही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलंय की एवढ्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात आम्हाला तप करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही तप करणं आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवान म्हणतात. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचं जेवढ्या जीवनामध्ये पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवान सांगायल्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, तप का आवश्यक आहे? कारण तपाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी होतात की एक तप केल्यामुळं बाकीच्या बऱ्याच गोष्टींना आम्ही प्राप्त करू शकतोय. आता समजा साधारण तप आहे आणि त्या तपाला करताना नाही बरीच लोक नाही त्या तपासनं प्रभावित होऊन आपला मार्ग बदलतात. म्हणजे वाईट मार्ग असेल तर चांगल्या मार्गामध्ये प्रवृत्त होतात. काही जे अजैन असतील तर त्यांच्या नाही त्या तपाच्या प्रभावामुळे नाही त्यांच्यामध्ये भावना होईल की आम्ही सुद्धा तसं आचरण करायला पाहिजे, ही भावना प्रवृत्त होईल. बऱ्याच जणांना वैराग्य होईल. बरेच जण मिथ्या दृष्टी मिथ्यात्व सोडून सम्यक्तामध्ये येतील. आणि जे स्वतः साधूजन आहेत ते साधूजन दुसऱ्याचं तप बघितलं त्यांच्या मनामध्ये भावना होईल की हा साधू करायला तर मला काय होतंय, मी बी करायला पाहिजे, ही भावना होईल ना. व्रतीजनांची बी भावना होईल की साधू करायला आपण बी त्यातलं जरा जर करायला पाहिजे, ही भावना तर प्रवृत्त होईल. त्यामुळे तपामुळे एवढे बोध मिळतात आणि तपामुळे एवढ्या गोष्टी घडतात. त्यामुळे तप हे बाह्य तप आम्ही जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढे शक्तीनुसार आमच्या करणं आवश्यक आहे म्हणून आचार्य सांगतात. मी एवढीच भावना करतो तुम्ही सुद्धा या बाह्य तपाला प्राप्त करून जेवढ्या आपल्या आत्म्याचं कल्याण करून होतील ते करावे एवढी भावना करतो आणि वाणी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की